आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. प्राथमिक शिक्षकावरील ऑनलाईन कामाचा ताण कमी करण्याची मागणी. प्रत्येक केंद्र शाळेला डेटा ऑपरेटर व शिपाई देण्याचा प्रस्ताव. आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. ऑनलाईन शाळेचं काम ताण कमी होणार आहे, पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील, पाहूया सविस्तर. राज्यातील प्राथमिक शिक्षकावर वाढत असलेल्या ऑनलाईन कामाच्या ताणामुळे अध्यापन कार्यावर परिणाम होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षकांची सर्व प्रकारची ऑनलाईन कामे बंद करण्यात यावीत, तसेच प्रत्येक मराठी केंद्र शाळेला एक डेटा ऑपरेटर व एक शिपाई उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचाने केली आहे. या संदर्भात मंचाच्या अधिकाऱ्यांनी 7 जानेवारी 2026 रोजी शालेय शिक्षण विभागाकडे निवेदन सादर केले होते. त्या निवेदनाच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवाकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी या संदर्भातील पत्र मंत्रालयाकडे पाठवले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सध्या राज्यातील प्राथमिक शिक्षकांना विविध ॲप्स व ऑनलाईन लिंकद्वारे सतत माहिती भरावी लागत आहे. जवळपास 50पेक्षा अधिक ॲप्सवर माहिती भरावी लागते. अनेक वेळा सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी लिंक पाठवून तात्काळ माहिती भरण्याचे आदेश दिले जातात. यामुळे शिक्षकांचा मोठ्या प्रमाणावर वेळ खर्ची पडत असून विद्यार्थ्यांच्या अध्यापनाकडे पुरेसे लक्ष देता येत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय अनेक ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या असल्याने माहिती भरणे अधिकच कठीण होते. शिक्षकांना स्वतःच्या मोबाईलवरून ही सर्व माहिती भरावी लागते. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध करत नसल्याची निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे शिक्षक रात्रंदिवस मोबाईलवर काम करत असल्याची भावना पालकांमध्ये निर्माण होत असून शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. इतर शासकीय कर्मचाऱ्यांना 5 दिवसाचा आठवडा लागू असताना शिक्षकांना मात्र 7ही दिवस विविध ऑनलाईन कामामध्ये गुंतवले जाते. अशी परिस्थिती गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे कठीण होत असल्याचे शिक्षक संघटनांनी सांगितले आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात मराठी शाळांचा विद्यार्थी पटही कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान मराठी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये डेटा ऑपरेटर व शिपाई अशी पदे नसल्याने कार्यालयीन व दैनंदिन कामे शिक्षकांनाच भरावी लागतात. काही ठिकाणी लहान विद्यार्थ्यांकडून ही कामे करून घेतली जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अध्यापन प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक मराठी केंद्र शाळेला किमान एक डेटा ऑपरेटर व एक शिपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. ह्यामुळे शिक्षकावरील अतिरिक्त कामाचा ताण कमी होऊन ते पूर्ण वेळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करू शकतील, असे मंचाचे म्हणणे आहे. प्राथमिक शिक्षण संचालनाने ह्या दोन्ही मागण्या धोरणात्मक स्वरूपाच्या असल्याचे नमूद करत संबंधित पत्रासह पुढील निर्णयासाठी प्रस्ताव शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे सादर केला आहे. यावर शासन स्तरावर काय निर्णय घेतला जातो याकडे राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे लक्ष लागले आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा. परिपत्रक पाहूया. 25 फेब्रुवारी 2026 प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणेचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे. प्राथमिक शिक्षकांना दैनंदिन ऑनलाईन कामाबाबत याचं थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.